पण काही जणांनी आक्षेप घेतला 3 करोड कटत खिल्ली उडवली त्या तुमच्या ह्याच्यानं ते बदग्याचं जाऊन तिकडे असल्या बुंगाऱ्याच्या नाही नाद लागत नाही. असले बुंगाऱ्या भांगाऱ्याचं काय खरं कामातून गेलेली ते त्यांचे काय असल्याचं काय तू मोज म्हणा तिथं उभारून चल तुझ्यासाठीच निवेदन आहे तू ये मोजायला. आणि बाकीचे जे त्याच्यामध्ये काम करणारे लोक आहेत तो त्याचा विचार करतील. बाकी लोकशाही आहे, मोर्चा तर काढू शकतात कुणी, शांततेनं काढायला काही हरकत नाही. परंतु किती कसा कोणाला बरोबर घेऊन पुढे काय आहे हे सगळं जे आहे शासन त्या त्या वेळा ठरवतं, त्या त्या वेळा ते निर्णय घेतं. हे बघा ते आमचे शेगानी मी गावे खेळतात का नाही. आता हे चॅनलवरती नाही बोलायला पाहिजे. आता आमचाही संख्या कमी दिसणार आज आम्हाला खेळावं लागणार आहे. तुम्ही आम्हाला भ्रमात ठेवलं आहे. आम्हाला आता तुम्हाला काहीच नाही बा असं बी दिसलं पाहिजे. आता मी नाही बोलायला पाहिजे या गोष्टी नाही काहीच नाही दिसलं पाहिजे. तुम्ही आमचे लोक मुंबईजवळ आल्यावर कशा पद्धतीनं येणार आहेत, किती करोड येणार आहेत आमच्या मराठ्यांनी नियोजन केले आणि ताकदीनं केले. तुम्हाला 3 करोड बघायचेत ना 3 करोड क्रॉस करून दाखवतात मराठ्यात. रात्रीचा आकडा सांगतो तुम्हाला 3 करोड मुंबईत क्रॉस करून दाखवणार आहेत मराठ्यात. आता त्यांचं धंदे झालेत ते सरकारला तेवढाच धंदा राहिला नोटिसा देणं आणि केशी करणं त्याच्यातच ते धन्यता मानते स्वतःची. इकडं सगळं सरकार डॅमेज व्हायला लागलं ते त्यांच्या लक्षात नाही. पण ते काय असतं ते भाप असते एक भापीत वागतो माणूस. सत्ता असती आणि सत्तेची ती रग असते त्याच्यात माणूस वागतो परंतु त्याच्या ते लक्षात येऊन जात नाही. आपले हे केशी करण्याच्या नादानादात अन्याय करण्याच्या नादानादात जनता आपल्या जवळची कवाशी लांब निघून गेली हे माणसाची त्याच्यात त्या सत्तेच्या रग असती त्याच्यात लक्षात राहत नाही. परंतु त्यांनी डोळे उघडले तर बरं होईल. जनतेचं मन मराठ्यांचं मन जिंकणं आवश्यक आहे आणि त्यांनी ते जिंकलं पाहिजे. आता प्रत्येक वेळेसच आडवी आणि असली भाषा तसली भाषा करण्यापेक्षा गोडी गुलाबीनं कसा मार्ग काढू याच्यातून आरक्षणाचा तोडगा काढता येईल याच्यावरच जास्त त्यांनी भर दिली पाहिजे. हे बघा ते आमचे शेगानी मी गावे खेळतात का नाही. आता हे चॅनलवरती नाही बोलायला पाहिजे. आता आमचाही संख्या कमी दिसणार आज आम्हाला खेळावं लागणार आहे. तुम्ही आम्हाला भ्रमात ठेवलं आहे. आम्हाला आता तुम्हाला काहीच नाही बा असं बी दिसलं पाहिजे. आता मी नाही बोलायला पाहिजे या गोष्टी नाही काहीच नाही दिसलं पाहिजे. आमचे लोक मुंबईजवळ आल्यावर कशा पद्धतीनं येणार आहेत, किती करोड येणार आहेत आमच्या मराठ्यांनी नियोजन केले आणि ताकदीनं केले. तुम्हाला 3 करोड बघायचेत ना 3 करोड क्रॉस करून दाखवतात मराठ्यात. रात्रीचा आकडा सांगतो तुम्हाला 3 करोड मुंबईत क्रॉस करून दाखवणार आहेत मराठ्यात. पण काही जणांनी आक्षेप घेतला 3 करोड कटत खिल्ली उडवली त्या तुमच्या ह्याच्यानं ते बदग्याचं जाऊन तिकडे असल्या बुंगाऱ्याच्या नाही नाद लागत नाही. असल्या बुंगाऱ्या भांगाऱ्याचं काय खरं कामातून गेलेली ते त्यांचे काय असल्याचं काय तू मोज म्हणा तिथं उभारून चल तुझ्यासाठीच निवेदन आहे तू ये मोजायला. मराठा आरक्षणाची लढाई आता निर्णायक घडीवर येऊन पोहोचलेली आहे. मराठा आरक्षणासाठी गेल्या 4 महिन्यापासून लढा तीव्र झालेला असतानाच आता मराठा आरक्षणाची लढाई मुंबईत सुरू होणार असल्याचं चित्र आहे. घरी न राहता या आरपारच्या लढाईत उतरण्याचं आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी समाजाला केलं आहे. मराठा आरक्षणाचा हा मुद्दा आता चांगलाच तापला आहे. काही वर्षापूर्वी मराठा आरक्षणासाठी मुंबईत महाविराट मोर्चा धडकला होता. अत्यंत शिस्तबद्ध अशा मोर्चाने जगाचे लक्ष वेधले होते. आता मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा मराठे मुंबईकडे कूच करणार आहे. ही आरपारची लढाई असल्याचा जरांगे यांनी जाहीर केलेला आहे. आता घरी न राहता 26 जानेवारी रोजी मुंबईत ताकदीनिशी येण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. तर आजपासून ते मुंबईकडे कूच देखील करणार आहेत. यावरून आता सरकारवर विश्वास उरला नाही असा सवाल त्यांना करण्यात आला. तर सरकारशी चर्चेची दारं खुली आहेत असं देखील मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. मराठा आरक्षणाबाबत सभा होत असताना दुसरीकडे ओबीसी आक्रोश मोर्चाने राज्यात मोठे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न झाला. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध सुरू आहे. ओबीसी नेते पण मुंबईत आंदोलनासाठी मैदानाची मागणी करत आहेत. त्यातच 54 लाख कुणबी प्रमाणपत्र दिल्याशिवाय मागे न हटण्याची भूमिका जरांगे यांनी घेतल्याने सरकार पुढील अडचणी वाढल्या आहेत. मराठा बांधवांनी ताकदीने मुंबईत दाखल होण्याचे आवाहन देखील त्यांनी केलं आहे. त्यामुळे आता हा मराठा आणि ओबीसी वाद पेटत असताना सरकार मराठा आरक्षणावर काय तोडगा काढतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर दुसरीकडे मुंबईत दाखल होण्याचे जे आवाहन जरांगे पाटील यांनी केलेलं आहे त्यामुळे आता मुंबईत 3 कोटी मराठे येणार असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. तर 3 लाख येतात की 3 कोटी येतात हे दिसून येईल असं वक्तव्य मंत्री छगन भुजबळ यांनी केलं होतं. त्यावर गल्ली गल्लीत मराठी दिसतील असे प्रत्युत्तर मनोज जरांगे पाटील यांनी दिलं होतं. मुंबईतील सर्वच मैदानं आम्हाला लागणार आहेत. 3 कोटी मराठी मुंबईत येणार आहेत. त्यांच्या व्यवस्थेची जबाबदारी सरकारची असेल असं देखील जरांगे पाटील यांनी म्हटलंय.